नमस्कार, मराठी तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपण आहोत वारीच्या वाटेवर आपण पाहिलंच आहे की कशा पद्धतीने पुणेकर वारकऱ्यांची सेवा करतायत. आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला एक येवले चहा, तुम्हाला माहिती असेल, मागे एक पुतळा पण आपल्याला दिसतोय. येवले चहा त्यांच्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतायत. इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चहाचं वाटप सुद्धा होते. आपल्यासोबत काही बंधू आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. काय मी नवनाथ येवले अमृत तुल्यचा सर्वेसर्वा. आज गेली 8 वर्ष झालं आम्ही इथं चहाचं वाटप करतोय आणि गेली 13 ते 15 वर्ष झालं आम्ही खिचडीचं वाटप करतोय. तर जसं वारकरी आळंदीवरून पंढरीकडे जायला निघतात, तर एक मनोभावी सेवा करण्याची संधी जी आम्हाला इथं परमेश्वररूपी मिळालेली आहे, ती सेवा आम्ही इथं करतोय. जे ग्राहकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. याच्या अगोदर आम्ही वायनके ग्रुप नावाखाली आम्ही खिचडी वाटप करत होतो, पण गेली 8 वर्ष झालं जे चहाप्रेमींनी येवले अमृत तुल्यला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाच्या जोरावरती आज भारतात जवळजवळ 15 राज्यामध्ये येवले अमृत तुल्यला प्रसिद्धी मिळाली. आज त्याच चहाप्रेमींमुळं जे आज वारकरी भक्त जे पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत, आज त्यांची सेवा करण्याची संधी या सर्वांमुळे मिळते. तर फार आनंद आहे. आणि आज आपण पाहतोय की वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि आमच्या टीममध्ये पण फार मोठा उत्साह आहे की जी सेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळते, याच्यातून एक चांगल्या पद्धतीने एक मनापासून माऊलीची सेवा आमच्या हातून घडते, यातच धन्यता आहे. माऊली, पाठीमागे दिसत आहे तुमचे येवले जे काय आहेत कार्यकर्ते, ते छान पद्धतीने वारकऱ्यामध्ये दंग झालेले आहेत. दिनेश दाखवू शकतो कशा पद्धतीने वारकरी इथं नृत्य करताना आपल्याला दिसत आहेत, ते पण आपण कव्हर करूया. मित्रांनो, वारकऱ्याची सेवा सोबतच वारकरी, आता हे येवले जो ब्रँड आहे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आणि अशा पद्धतीने वारकरी वारकऱ्यांच्या सेवेसाठी येवले ब्रँडचे सर्व इथं आहेत. स्वतःच्या हाताने ते सेवा करत आहेत. येवले ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. कशा पद्धतीने चहा बनत आहे वारकऱ्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता. म्हणजे फक्त चहाच आणि फक्त वारकऱ्याची सेवाच नाही, तर वारकऱ्यामध्ये सुद्धा सहभागी व्हायचा आणि वारीचा आनंद लुटायचा, अशाच पद्धतीची भावना आहे. दादा, काय सांगाल, अजून काय भावना आहेत? इतके वारकरी येत आहेत, तुम्ही पण त्याचा भाग होत आहे आणि तुमचे जे आहेत. नक्कीच आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायातले आहोत. एक आपण म्हणतो ना की प्रत्येक व्यक्ती जो पंढरपूरला चाललेला आहे, तो प्रत्येक व्यक्ती हा माऊली आहे आणि कोणत्या रूपात माऊली आपल्याला भेटतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक माणसाची सेवा घडवणं, त्याचं एक सौभाग्य जे आम्हाला लाभतं आहे, याच्यामध्ये आम्हाला सर्वात मोठा आनंद आहे. आणि जी आमची संपूर्ण टीम आहे, जी तुम्ही पाहताय, पूर्ण वारीमध्ये छान प्रकारे नाचते, छान प्रकारे चहा बनवत आहेत आणि सर्व वारकरी संप्रदायात जे माऊली चाललेले आहेत, ह्या प्रत्येकाला आपल्या चहाचा घोट, की ज्याच्यामुळं त्यांना एक चांगल्या प्रकारची एनर्जी आणि उत्साह, कारण हा एक शेवटचा टप्पा आहे, इथून पुढंच दिवे घाट चालू होतो. या दिवे घाटाला चालत असताना त्यांना आळस, कंटाळा, थकवा येऊ नये म्हणून जी सेवा आज सर्व आमची टीम करते, तर त्यासाठी त्यांचं पण एकदा छान कौतुक. आणि जी माऊलीची सेवा आमच्या हातून घडवून जे परमेश्वर घेतोय, त्यासाठी परमेश्वराचे सुद्धा खूप खूप आभार. दादा, मंदिरात गेल्याच्या नंतर देव भेटेलच की नाही हे सांगू शकत नाही, पण वारकऱ्याची सेवा केली तर वारकऱ्यामध्येच आपल्याला देव भेटेल, अशाच पद्धतीची भावना दादाने बोलून दाखवलेली आहे. दादांच्या कार्यात परमेश्वर नक्कीच साथ देव, नाशिक यांची भरभराट हो, या शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. येवले जी टीम आहे, त्या टीमचे काही सदस्य आपल्यासोबत आहेत. वारकऱ्यांच्या सेवेमध्ये त्यांचा सुद्धा अमूल्य असा सहभाग आहे. दीदी, काय सांगाल, कशा पद्धतीने वारकरी येतात आणि तुम्ही सुद्धा? आम्हाला म्हणजे खूप अभिमान वाटतो की आम्ही वारकऱ्यांची सेवा करतोय आणि त्याचप्रमाणे जसं येवले अमृततुल्य वारकऱ्यांची सेवा करत आहेत, तसंच आम्ही आमच्या ग्राहकांची, म्हणजे आमच्या येवले अमृततुल्यच्या आउटलेटवरती जेवढे पण ग्राहक येतात, तर त्यांच्या मनामनातही माऊली आहे याच हेतूने आम्ही सगळ्यांची तशीच
निष्पाक सेवा करत असतो आणि आम्हाला याचा खूप अभिमान आहे. थँक्यू. वारकऱ्याची सेवा तुमच्या हातून घडते, काय वाटतं? आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ईश्वराची सेवा करणं, या माऊलींची सेवा करणं म्हणजेच ईश्वराची सेवा करण्यासारखं आहे. ज्यांना आता सासवडपर्यंतच त्यांना तेवढं चांगलं ही सेवा मिळते, तिथून पुढे त्यांचे हाल होतात. त्यामुळे ते हाल होण्याआधी ती ऊर्जा त्यांना आणि ते कायम टिकून राहावी त्यांची ऊर्जा शेवटपर्यंत, पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत. आणि विठ्ठलाच्या चरणी आमचा हा मेसेज जावा. सेवा करतोय आम्ही ईश्वराची वगैरे, त्यामुळे आम्ही ही माऊलींची सेवा करतो आणि त्यांना ईश्वर स्वरूप मानतो आणि तसेच ग्राहकाची पण सेवा करतो. आणि ह्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्हाला सेवा करण्याची संधी इथे मिळते येवलेच्या माध्यमातून. सगळे येवले ग्रुप आम्ही त्याबद्दल आभारी आहोत. ताई, मी थोड्या वेळापूर्वी पाहिलं, मस्त तुम्ही वारीत दंग होऊन नृत्य करत होता. हो. काय सांगाल, काय भावना आहेत? वारकरी झाल्याचं फील येतं की नाही एकदम? हो, येते. वारीतला आनंद कसा आहे? दररोजचं वेगळं खूप आनंदाचा क्षण आहे हा. कारण ही लोक आणि ही आपल्याला कधी भेटत नाही. जेव्हा भेटतात तेव्हा बरं त्यांच्याबरोबर आपण मिसळून राहिलं पाहिजे. आणि आपली जेव्हा नाचतो तेव्हा एक क्षणी आपण विठ्ठलाची ही करत असतो, प्रार्थना करत असतो. त्यामुळे मला खूप आवडते इकडे यायला. कधीतरी आपल्याला ही संधी भेटली तर ती आपण लाभून घेतला पाहिजे. धन्यवाद. एक फोटो घेऊ आपण. फोटो घेऊ बाहेरच घेतोय येवले चहा एकदा पिऊन तर पहा. येवले चहा.